विधानसभेमधील ज्येष्ठ आमदार आणि भाजपचे नेते गणेश नाईक आपल्याबरोबर आहेत। गणेश नाईक जी, आज तुम्ही पुन्हा तुमचा एक पूर्वीचा जो आक्रमकपणा जो आहे तो सभागृहात मांडला। नवी मुंबईमधल्या भूखंड घोटाळ्याच्या संदर्भात तुम्ही आक्रमक झाला। काय नक्की नेमकं बिल्डर लॉबी तुमच्या सगळ्या नवी मुंबईमध्ये कार्यरत आहे? हे बघा, मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबईची निर्मिती झाली। 1970 साली आमच्या शेतकऱ्याच्या जमिनी 50 पैसे स्क्वेअर मीटरनी खरेदी केल्या गेल्या। आज त्या ठिकाणी बिल्डरला 3-3 लाख रुपये मीटरनी त्या ठिकाणी जमिनीत विकल्या जातात। एकूण नवी मुंबई महानगरपालिकेला सिडको कडून MIDC कडून भूखंड मिळावेत अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदेकडे मांडली आणि एकनाथजी शिंदेनी जवळजवळ 18 विषयावर निर्देश केले। परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश करून सुद्धा 13 महिने झाले शासनाचे अधिकारी त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होत नाहीत आणि म्हणून मी त्या ठिकाणी तो संताप मांडलेला आहे। मी काय म्हणजे क्रोधित झालो तो जनतेच्या हिताकरता झालेला आहे। व्यक्तिशः मी काय भूखंड माझ्या बंगल्याकरता मागितलेला नव्हता आणि आम्हाला त्या बंगल्याच्या भूखंडाची गरज पण नाही। परंतु जसे शासनामध्ये चांगले अधिकारी आहेत तसे नालायक पण अधिकारी आहेत हे मी त्या ठिकाणी सभागृहात मांडलेलं आहे आणि गरज पडेल तर त्या अधिकाऱ्यांची नाव पण मी देईन। पण माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की अधिवेशन संपण्याच्या अगोदर या गोष्टीचा आपण निपटारा करू। आय एम हॅपी। परंतु हे जे तुम्ही सांगताय जे कुचकामी अधिकारी आहेत, जे काम करत नाही, सातत्याने प्रश्न रेटून थांबणारे जे अधिकारी आहेत, या अधिकारी हे सरकारने पोचलेत का? या सरकारने ऐकून घ्या बाबाशी की हे मागच्या सरकारपासून कॅरी फॉरवर्ड झालेले अधिकारी आहेत। ते अधिकारी आहेत, त्यांची नावं योग्य वेळ ज्याला येईल ते सुधारलेले नाहीत तर त्याला सुधारण्यासाठी काय करायचं ते आम्ही करू। परंतु यामध्ये मुख्यमंत्र्यांचा काही हस्तक्षेप आहे का या सगळ्या बिल्डर लॉबीच्या संदर्भात? नवी मुंबई मुख्यमंत्र्यांनी निर्देशित केलेले असताना सुद्धा ते मुख्यमंत्र्याच्या आदेशाला सुद्धा किंमत देत नाही म्हणून हा संताप इथे व्यक्त करावा लागला। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। गणेश नाईक भाजपचे नेते आणि आमदार आहेत। त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला पण केराची टोपली घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरती मी आज भडकलेलो आहे। मी कोणत्याही प्रशासनाच्या सरकारवरती किंवा भडकलेलो नाही असं त्यांचं मत जे आहे त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह अक्षय मंकडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।